शेतकऱ्याच्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या गावातल्या काडेजपुटी सुद्धा घरात राहिली नाही. किराणा बाजार वाहून गेला, साहित्य वाहून गेलं, सतरंज्या, वह्या, दप्तर माझ्या विद्यार्थ्यांचं वाहून गेलं. परंतु त्यांना शासनाचा नियम असा होता की ज्याच्या घरात पाणी गेले, सामान वाहून गेले, त्याला 10 किलो तातडीनं रेशनचा माल आणि 10,000ची तातडीची मदत मुख्य स्वरूपात लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिले. त्या 2 संबंधित ग्रामसेवकांनी मोहोळ तालुक्यातल्या इतर गावोगावच्या ग्रामसेवकांनी अक्षरशः माझ्या चिखलात जाऊन त्या शेतकऱ्यांच्या घरातली पाहणी केली, व्यवस्थित पंचनामा केला. ते बरेच गावोगावच्या शेतकऱ्यांना ग्रामसेवकांनी चांगलं नुकसान भरपाई मिळवून दिलेली आहे. पण विरोडे आणि आष्टाचा हा ढवण आणि तिकडचे एक भगिनी आमची, त्यांनी मनमानी कारभार करून असं आम्हाला सांगितलं रेकॉर्डिंग आमच्याकडे की ही नावं घ्यायची नाहीत. परंतु या बाबतीत जबाबदारी गट विकास अधिकाऱ्याची आहे. आम्ही मागं पण 2-3 पत्र दिले होते, परवा दिवशी पण एक पत्र दिलं होतं की त्या लोकांना तुम्ही 10 किलोचा माल दिला, असं आमच्याकडे यादी आहे रेशनचा माल दिलेला. त्या लोकांना मग तुम्हाला 10,000ची ताकदीची मदत द्यायला काय अडचण आहे? मग 10 किलोचा रेशनचा माल का दिला नियमाप्रमाणे? त्यामुळे त्या निकषावरती एक पत्र दिलं होतं. पण हा भामटा, बेजबाबदार, जमदाडे, हा भ्रष्टाचारी, ह्याला पैसा दिला की बेकायदेशीर काम सुद्धा करू वाटतं. मनरेगामधनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधनं ज्या विहिरी चालवायच्या त्याला ह्याला 20,000, 40,000 दिले, तर त्या विहिरीला परवानगी जीसीपीनं खांदायला. म्हणजे कायदा पायदळी तुडवून आरोग्य विभागाचे हप्ते असं समजतंय. ग्रामसेवकाच्या काही लोकांनी गावोगावच्या तक्रारी दिल्या, ठराव जरी दिला तरी ह्या भामट्या, बेजबाबदार, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला बदनाम करणारा हा गट विकास अधिकारी, ह्याला जाहीरपणे सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीच्या मार्गाने सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे. गट विकास अधिकाऱ्याला कळवलं तरी की जनहित शेतकरी संघटनेचं आंदोलन आहे. पण ही भामट्याने लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला आज बरे ही कायद्यात बसत नाही, कुठलं का पत्र होणं आम्हाला लिखी द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे हा गट विकास अधिकारी हा शासनाची फसवणूक करून जनतेची फसवणूक करतोय. आम्हाला 4 वेळचं पत्र दिलं नाही आणि आदरणीय माननीय सचिन मुळीक साहेब, कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांनी तातडीने ती शेतातली माती खरडून गेलेली आहे, त्या संदर्भात त्यांनी मागण्या मान्य करून प्रस्ताव जिल्हाधिकारी पाठवलाय. त्यांचं मी कौतुक करतो तमाम कष्टकरी शेतकऱ्याच्या वतीनं. पण या भामट्या अधिकाऱ्याला विनंती करतोय, या 2-3 दिवसात जमदाडे साहेब तुम्ही जर तातडीने त्याचा निर्णय नाही दिला विरोडे आणि आष्टीचे राहिलेल्या नागरिकांचा, तर लोकशाहीच्या मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात भेट दिली नाही, प्रतिनिधी पाठवलं नाही, पत्र दिलं नाही, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही जर पायदळी तोडत असतील तर ह्या कार्यालयाला कधी बी पोलीस स्टेशनला कर्तव्यदक्ष अधिकारी शेंडगे साहेबांना लोकशाहीच्या मार्गाने पत्र देऊन कुलूप लावून कोंडून टाकल्याशिवाय राहणार नाही. अन्यथा 4 दिवसानंतर कधी बी गाडी रस्त्यात दिसली तर ह्याच्या तोंडाला काळा पासून ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तातडीनं बदली तर झाली पाहिजे. हा बार्शीला 4 दिवस थांबतो, इथं 2 दिवस देतो, कुठल्या कायद्यात बसतो? मोहोळ तालुका माझा मोठा आहे, सामान्य नागरिक असो, गावगावचे सरपंचाचा हेलपाट होते. त्यामुळे ह्या बेजबाबदार वागणाऱ्या अधिकाऱ्याला जाहीरपणे आवाहन करतो, जनहित शेतकरी संघटनेचा किंवा मोहोळ तालुक्यातल्या कोणावर जर अन्याय करण्याचा प्रयत्न करत असेल तर जमदाड्या लगाम घातल्याशिवाय राहणार नाही. आता 7:30-8 वाजलेत. धरणे आंदोलनात आम्ही वाट बघून ह्याची ही भामटा कुठाय बघायला आलो. ही भामट्या फोन उचलत नाही. तुला औषध भरपूर आहेत आमच्याकडे, लक्षात ठेव. याद राख, जर मनमानी कारभार करशील तर 4 दिवस वाट बघ, निर्णयाची वाट बघतो आम्ही. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा भैया साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भैया साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा. ह्या भामट्या गट विकास अधिकारी जमदाड्याचं करायचं काय? ह्या भ्रष्ट अधिकारी भामट्या जमदाड्या गट विकास अधिकाऱ्याचं करायचं काय? अरे कोण मत देत नाही? महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा.